नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जो बहुचर्चित जिओ टेलिकॉम सेवेची घोषणा केलेली आहे त्या अनुषंगाने आणि या विषयाच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत. कारण अर्थातच जिओसारख्या नव्या क्रांतीमुळे डिजिटल इंडियाच्या प्रगतीचा वेग आणि त्या वेगामुळे समाज ढवळून निघेल का, हा महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे आपण विचारतोय. स्पर्धा वाढल्यामुळे ग्राहकांना स्वस्त आणि उत्तम सेवा मिळू शकेल का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केला आहे. आणि या डिजिटल क्रांतीमुळे ग्रामीण आणि शहरी भेद मिटेल का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. अर्थातच या क्षेत्रात काम करणारे अनेक तरुण तज्ज्ञ आणि मान्यवर आपल्यासोबत आहेत. या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्यासोबत लोअर परळ स्टुडिओमध्ये विनयन वेरेकर आहेत, जे डिजिटल मीडियाचे तज्ज्ञ आहेत नेटवर्क 18मध्ये. गिरीश लाड आपल्यासोबत आहेत, जे संस्थापक आहेत सेव्ह द बेबी गर्ल या एका इनिशिएटिव्हचे. आणि नुसतं तेवढंच नाही तर स्वतःची एक IT मधली नोकरी सोडून ते इथे त्यांची स्वतःची कंपनीसुद्धा चालवतात, ज्याच्यामध्ये संपूर्णपणे सामाजिक उपक्रमांचा सहभाग असतो, समावेश असतो. त्यामुळे त्यांचासुद्धा सरकारी उपक्रमांसोबत आणि डिजिटल इंडियाच्या या एकूण प्रगतीचा आत्तापर्यंतचा अभ्यास आहे, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आपल्यासोबत जयवंत पाटील आहेत, जे डिजिटल ऑर्गॅनिक फार्मर आहेत. जयवंत पाटील यांनी स्वतः IT मध्ये काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष स्वतः शेतीमध्ये सुद्धा काम केलं आहे. आणि आता शेतीशी निगडीत काही महत्त्वाकांक्षेचे प्रकल्प जयवंत पाटील आता स्वतः बघतायत. आपल्यासोबत पौर्णिमा बराटे आहेत, ज्या सीड इन्फोटेकमध्ये आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत. आणि एक तरुण युवती म्हणून त्यांची काय अपेक्षा आहे येणाऱ्या काळातल्या या सगळ्या डिजिटल तंत्रज्ञानाकडनं, क्रांतीकडनं, आणि त्यातनं नेमकं काय परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात दिसतील, हे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. आणि दीपक बिडवई आपल्यासोबत थोड्या वेळाने असणार आहेत, जे IT तज्ज्ञ आहेत आणि बोस्टनला ते सध्या कार्यरत आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात समजून घ्यायचं नेमकं काय घडतंय आपल्या आसपास. आणि त्यामुळे पहिला प्रश्न विनयन आपल्याला विचारायचा आहे, कारण ज्या पद्धतीनं ही सगळी डिजिटल क्रांती गेले काही काळ बोलली गेली होती, आता 4G ची घोषणा सुद्धा औपचारिक झालेली आहे. नुसती घोषणा झालेली नाही तर त्याच्यामुळे येणारी जी काही फ्रीबीज आहेत, त्याच्यामधनं येणाऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या समोर आलेल्या आहेत. आणि एक प्रकारे दिसतंय की आत्ताची जी एक ब्रॉडबँडची जो स्पेक्ट्रम आहे, त्या स्पेक्ट्रमपेक्षा अधिक वेगाचा स्पेक्ट्रम आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात वापरायला मिळणार आहे. नेमकं त्याच्यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये, इतर सर्व जे काही समाज घटक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. खूप जास्त फरक पडेल. मला वाटतं जिओने जे प्लॅन्स आज अनाऊन्स केले आणि त्यांचे जो प्रिव्ह्यू ऑफर आहे, त्यामुळे पूर्ण टेलिकॉम इंडस्ट्री म्हणा, पूर्ण वायफाय IP इंडस्ट्री ढवळून निघणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की जिओ फक्त 4G इंटरनेट न देता पुढच्या काळामध्ये 1 GB फायबर ऑप्टिक केबल घराघरात पोचवणार आहे 100 सिटीजमध्ये. तो देखील फ्युचर प्लॅन आहे. तर त्यांना म्हणजे फक्त 4G मुळे ओव्हरऑल इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी युजर्स हे सगळ्या पूर्ण विश्वाला जोडले जातील. आणि ह्याच्यामुळे खूप प्रगती होईल. म्हणजे फक्त एज्युकेशन, हेल्थकेअर आणि लॉट ऑफ मोर सिस्टम्स लाईक मीडिया आणि व्हिडिओ कन्झम्पशन, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळा असा पूर्ण एक नवीन युग येणार आहे. आणि त्याचा पूर्ण आपल्या जीवनात पूर्ण एक वेगळा फरक जाणवायला लागेल. सर्वप्रथम म्हणायला घेतलं तर एज्युकेशनमध्ये आज गावागावामध्ये बसलेले लोक अगदी मुंबई शहरात किंवा दिल्लीमधल्या युनिव्हर्सिटीजमधली लेक्चर्स ऐकू शकतील, बघू शकतील व्हिडिओ मार्फत, किंवा अगदी अमेरिकेतल्या हार्वर्ड किंवा स्टॅनफर्डमधली लेक्चर्स ऐकू शकतील, ज्ञान घेऊ शकतील. एज्युकेशनबद्दल म्हणायचं झालं तर. हेल्थकेअरबद्दल म्हणायचं झालं तर अगदी कोणीतरी अमेरिकेत बसलेला शास्त्रज्ञ किंवा एखादा शास्त्रकार हो, तो अगदी गावामध्ये किंवा कुठे मुंबईमध्ये दूर देशामध्ये बसून सुद्धा एखादं शस्त्रक्रिया करू शकेल. तर ह्याला म्हणजे अगदी स्काय इज अ लिमिट म्हणतात ना, म्हणजे अंत नाही. आणि आतापर्यंत हे पॉसिबल होतं, फक्त आता ते अफोर्डेबल झालंय. आणि
मिडल क्लास लोक म्हणा किंवा ज्यांना ह्याची रीच नव्हती किंवा चॅलेंज होतं, तर जिओने ते पॉसिबल केलेलं आहे. आणि आपल्या पंतप्रधानांचं ते पूर्ण म्हणजे इनिशिएटिव्ह आहे डिजिटल इंडिया, त्यालाच हे धरून हे पुढचं पाऊल आहे असं म्हणू शकतो. तुम्ही म्हणताय की येणाऱ्या काळामध्ये हा सगळा बदल आपल्याला बघायला मिळेल. नुसतं स्वस्त नाही तर वेग सुद्धा आपल्या डेटा कन्झम्पशनचा जो आहे तो वाढणार आहे. नेमका कशा प्रकारे तो वेग वाढणार आहे आणि त्या वेग वाढण्यामुळे नेमके आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहेत, नुसते बदल नाहीत तर त्यातनं काय फायदे मिळणार आहेत, काही तोटे सुद्धा कदाचित असतील तर त्याचाही आपण जरूर अभ्यास केला पाहिजे. पौर्णिमा, आपल्याला या सगळ्या घोषणेच्या नंतरच्या काळामध्ये नेमकं काय म्हणायचंय? कारण आपण सगळेजण बघतोय की आपण सगळे डेटा युजर्स आहोत. युजर एंडला आपण इथल्या अडचणी बघतो. नुसतं डेटा युजर्स नाही तर आपण सगळेजण ज्यावेळेला फोनवरती बोलत असतो अनेकदा कॉल ड्रॉप होत असतात. अनेकदा हे सगळे आपल्या या पिढीच्या आयुष्यातले एक प्रकारचे वेगळे नवे प्रश्न आहेत. तर या नव्या प्रश्नांच्या अनुषंगाने नेमकं कसं बघताय या सगळ्या नव्या बदलांकडे? नमस्कार. मला असं वाटतं की या नवीन प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटी ही खूप प्रमाणात वाढणार आहे. कॉल ड्रॉपचे प्रमाण पण कमी होतील आणि फ्री कॉल्स आणि फ्री रोमिंगचा त्यांनी सांगितल्यामुळे प्रत्येक माणसाला ते शक्य होणार आहे की ते कुठेही जगात कॉल करू शकतील आणि त्यांना कमी पैशात कनेक्टिव्हिटी ही उपलब्ध होणार आहे. आणि जे यंग जनरेशन आहे त्यांना कुठेही घर बसल्या हे एज्युकेशन वगैरे मिळू शकतं. जे हल्ली इंटरनेट द्वारा जे ऑनलाईन लर्निंग ज्याला म्हणतो आपण ते कुठेही घर बसल्या मिळू शकतं. आणि थोडक्यात तुम्ही म्हणताय घरी बसून त्यांना नक्की तुम्ही म्हणताय की खास करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एज्युकेशनमध्ये अतिशय सुलभ असा हा येणाऱ्या काळामधला एक दृश्य आपल्याला बघायला कदाचित मिळू शकतं. कारण ठिकठिकाणच्या अगदी गावामध्ये सुद्धा, शेवटच्या खेड्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे किंवा अशा प्रकारच्या या सगळ्या डेटा स्पीडमुळे आपल्याला अधिक चांगले एक्सपर्ट जे असतील, जे तज्ज्ञ असतील त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. आणि एक प्रकारे हा जो गॅप आहे, एक प्रकारची जी दरी आहे मध्ये, ती सुद्धा त्याच्यामध्ये मिटवता येईल तुम्ही म्हणताय. पण त्याबरोबरीनं पुन्हा एकदा गिरीश, जो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की विविध घटक आहेत, म्हणजे शेतीसारखा घटक आहे, शेतकरीसारखा घटक आहे, आपल्या महिला ज्या आहेत संपूर्ण समाजातल्या, या महिलांच्या दृष्टिकोनातून या तंत्रज्ञानातले बदल किंवा येणाऱ्या काळामध्ये हा जो स्पीड वाढलेला आहे, स्वस्त एकीकडे झालंच आहे, दुसरीकडे स्पीड सुद्धा वाढलेला आहे, त्यामुळे कन्झम्पशन पॅटर्नमध्ये काही बदल होतील का येणाऱ्या काळामध्ये? महिलांसाठी याचा काही ज्याला काय म्हणूया की फायदा नुसता नाही तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्र त्या निमित्ताने महिलांच्या दृष्टिकोनातून उपलब्ध होतील का आणि एक संधी म्हणून त्याच्याकडे महिलांच्या साठी बघता येईल का? नक्कीच. आपण जरा टेक्नॉलॉजीकडे फक्त टेक्निकल दृष्टीने न बघता हे एक आज आपल्या आयुष्याचं एक जगायचं साधन झालंय. म्हणजे एक काळ होता की रोटी कपडा मकान इथपर्यंतच आपल्या गरजा होत्या. त्याच्यामध्ये आता 3 गरजा अजून वाढल्या: आरोग्य, शिक्षण आणि टेक्नॉलॉजी. याचा महिलांच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर मी असं म्हणेन की जसं महिलांना शिक्षणाची संधी मिळाली आणि महिलांच्या आयुष्यामध्ये क्रांती झाली, तशाच प्रकारची दुसरी महत्वाची मोठी क्रांती महिलांच्या बाबतीत या टेक्नॉलॉजीने झाली. ती अशी की आज महिलांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, मुली शिकतायत, लग्न झाल्यानंतरही नोकऱ्या करायला लागल्यात. पण बहुतांश महिला अशा आहेत की ज्या आजही हाऊसवाईफ आहेत, एज्युकेटेड आहेत आणि त्यांच्यासाठी आत्तापर्यंत सोर्स ऑफ नॉलेज, रोज जगण्याचं, इतर जे काही आपल्याला महत्वाच्या माहिती आणि आपण बुद्धीने, अनुभवाने, वाचण्याने मोठं व्हायला पाहिजे, अशा प्रकारचे जे काही सोर्सेस होते हे फार लिमिटेड होते. म्हणजे फार तर फार टीव्ही आल्यानंतर सुद्धा टीव्हीवरच्या सिरियल्स बघणे, याच्या पलीकडे किती महिला न्यूज बघतात हाही एक प्रश्न आहे. पण जसं रिसेंटली फेसबुक आलं, एस्पेशली व्हॉट्सअप जेव्हापासून आलं तेव्हापासनं बहुतेक महिलांकडे आज अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन्स आहेत. ह्या स्मार्टफोनचा सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट्सअपचा वापर असा झाला की सगळ्यात पहिल्यांदा माहेरच्या लोकांचे ग्रुप फॉर्म झाले, नंतर सासरच्या लोकांचे ग्रुप फॉर्म झाले, मग जुन्या मैत्रिणींचे ग्रुप फॉर्म झाले. सुरुवातीला त्याच्यामध्ये शेअरिंग वाढलं. आधी मग
कुठली भाजी केली त्याचे फोटो, रेसिपीचे फोटो, अशा प्रकारच्या गोष्टी शेअर व्हायला लागल्या. नंतर मग सणांच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, छान छान फोटोग्राफ्स, फुलं वगैरे असे शेअर व्हायला लागलं. आणि मध्येच एखादी राजकीय बातमी यायची, मध्येच एखादी दाभोळकरांची हत्या झाल्याची बातमी यायची, मध्येच एखादा काल जसं झालं की एका पोलिसाची हत्या झाली. ही जी माहितीचा जो सोर्स होता, जो आतापर्यंत महिलांपर्यंत पोहोचत नव्हता, तो आज पोहोचायला लागला. त्याच्यामुळे काय झालं की त्यांचं जे रीडिंग आहे त्याचे विषय खूप वाढले, त्याच्यातनं कंटेंट त्यांना कळायला लागलं, त्यांच्यातलं शेअरिंग वाढलं. आणि आज अगदी 6 महिन्याचा सुद्धा पिरियड खूप होतो, एखाद्या महिलेने हे वापरायला लागल्यावर त्या रिॲक्ट व्हायला लागल्या. बरोबर, त्यांची स्वतःची मतं बनायला लागली, त्यांची ओपिनियन्स क्रिएट व्हायला लागली आणि त्या कॉन्ट्रीब्यूट करायला लागल्या, त्यांच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये वाढ झाली. ही या टेक्नॉलॉजीची मला वाटतं सगळ्यात जास्त फायदा. आणि म्हणून मी म्हणालो की दुसरी क्रांती महिलांच्या बाबतीत ही या टेक्नॉलॉजीमुळे झाली. त्याच्यामुळे अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह, म्हणजे मला आठवतं 98-99 साली 36 रुपये इन्कमिंग कॉलचे रेट्स होते, ते नंतर 18 रुपये झाले, तर अगदी काहीतरी खूप ड्रास्टिकली चेंज झाल्याचं झालं. नंतर इन्कमिंग फ्री झालं, ही तिसरी खूप मोठी बातमी झाली. नंतर 500 रुपयाला मोबाईल आले, म्हणजे ते अफोर्डेबल झाले. त्याच्यानंतर इंटरनेट आलं. आज मोबाईलवर, म्हणजे आजकाल डेस्कटॉप होते ते वापरणं बंद झालं, लॅपटॉप सुरू झाले, लॅपटॉप बंद झाला, आता स्मार्टफोन झाले, स्मार्टफोन सुद्धा आता अँड्रॉइडच्या स्वरूपामध्ये घराघरात पोहोचले. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट ही एकीकडे होत राहणार आणि टेक्नॉलॉजीच्या एक आपल्या लिमिटेशन्स असतात, त्याच्यामुळे ते लगेच आज सुरू झालं आणि उद्या एकदम परफेक्ट चालायला लागलं असं होत नाही. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी हा फील्ड असा आहे की जिथे दिवसेंदिवस कॉस्ट कमी होते. इतर ठिकाणी आपण बघतो की महागाई वाढते, पण टेक्नॉलॉजीमध्ये महागाई कमी होते, म्हणजे कॉस्ट कमी होते, अफोर्डेबिलिटी वाढते. आणि भारत हा इतका मोठा लोकसंख्या असलेला देश आहे, ग्रामीण मार्केट हे सगळ्यात मोठं आहे. ह्या टेक्नॉलॉजीचा शहरी आणि ग्रामीण, तुम्ही जो मगाशी म्हणालात, तो शहरी आणि ग्रामीण मधला जो दुवा आहे, जो फरक आहे, तो कमी करण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा नक्कीच वापर. नक्की. अर्थात हे नेमकं कसं होईल हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण तत्पूर्वी पुन्हा जयवंत, ज्या पद्धतीने शेती कडे आपण आता अलीकडच्या काळात बघतोय, शेतीचे जे प्रश्न आपण सातत्यानं विचारात घेतोय, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेतीकडे बघण्याचा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे, आपण बऱ्याचदा अनेक लोक अशी सुद्धा बघितलेली आहेत बोलताना की नेमकं शेतीमध्ये डिजिटल करणार काय आहोत आपण. आणि तुम्ही आता डिजिटल शेती करताय, डिजिटल ऑर्गॅनिक शेती करताय, म्हणजे नेमकं काय करताय. आणि अशा प्रकारे ज्यावेळेला हे नवं तंत्रज्ञान येते किंवा नव्या प्रकारची एक संधी सगळ्यांना उपलब्ध होते, हाय स्पीड डेटा आपल्याला उपलब्ध होतोय, त्यावेळेला नेमकं काय घडेल असं वाटतंय तुम्हाला? नमस्कार. इंटरनेट हे एकूण आपल्या यूजसाठी बऱ्याच वर्षांपासून अवेलेबल आहे, पण आज काय वेगळं घडलंय, याआधी इंटरनेट तालुका प्लेसवर आणि काही गावांमध्ये देखील उपलब्ध होतं, पण 2G आणि काही तालुके आणि त्याच्या आसपासच्या खेड्यांमध्ये 3G ही सेवा उपलब्ध होती. पण ती आज वेगळं हे झालंय की ज्याप्रमाणे मुकेश अंबानींचं ध्येय आहे की ते 1 लाख खेडी आणि 18,000 शहरांपर्यंत त्यांची ही सेवा पोहोचवण्याचा त्यांचा हा मानस आहे 2017 पर्यंत. तर मला वाटतं इथेच खरी मेक आहे. आणि जो कॉस्ट इफेक्टिव्हनेस आलाय, आज तालुक्याच्या आसपासचे शेतकरी बरेचसे ज्यांच्याकडे इंटरनेट सेवा उपलब्ध आहे, ते इंटरनेटचा वापर करून बऱ्याच गोष्टींचा ऍक्सेस मिळवत आहेत, त्यांच्यामध्ये ग्रुप फॉर्म करून इन्फॉर्मेशनची एक्सचेंज करतायत. पण जेव्हा आपण 4G सारखी सेवा, एवढी फास्ट सेवा आणि अशा एवढ्या कमी दरामध्ये एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जेव्हा उद्दिष्ट समोर ठेवलं यांनी, तर त्यातून माझ्यासारख्या डिजिटल ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा मिळतो. याचं कारण म्हणजे शेतकऱ्याला, जसं आपण म्हणत होतो की शेतीतले प्रश्न हे बहुआयामी आहेत, बरोबर, पण माझ्या दृष्टीने मी जे काही माझा अनुभव आहे त्यामध्ये डिजिटायझेशन किंवा लॅक ऑफ डिजिटायझेशन असल्यामुळे बऱ्याचशे प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यावर आपण मात करू शकत नाही आहे. डिजिटलायझेशन जर शेतीमध्ये आलं तर आपल्या बऱ्याचशा शेतीतल्या बहुआयामी प्रॉब्लेम्स पैकी जवळपास 50% प्रॉब्लेम्सचं त्याच्यामध्ये सोल्युशन आहे. शेतकरी आपला इतका हुशार आहे, त्याचा एकच प्रॉब्लेम आहे, त्याला इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस नाही. आज जे शेतकरी आज आमच्या ग्रुपमधले किंवा मी अनेक शेतकऱ्यांना ओळखतो की जे व्हॉट्सअप वापरतात, त्यांची जी काही प्रगती मी बघतोय आणि ते ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांना आलेल्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी काढलेलं सोल्युशन हे एका क्लिकमध्ये हजारो शेतकऱ्यांपर्यंत जेव्हा पोहोचतंय,
ते बघून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ज्या ऐकीव माहितीवर न जाता जे स्वानुभव आहेत ते प्रत्येक शेतकऱ्याचे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस मिळाल्यावर बरीचशी क्रांती घडली आहे याच्यामध्ये. आणि आम्ही रोज बघतो आहोत की माझ्याकडे बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत रोज व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर फोटो पोस्ट करून मी तिथल्या इथे रिमोटली पण सुद्धा मी त्यांच्या शेतावर न जाता बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आम्ही एकमेकांचे शेअर करू शकतोय आणि सॉल्व्ह करू शकतोय. राहिला प्रश्न या डिजिटल क्रांतीचा, तर जर फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा लेटेस्ट सर्व्हे जर आपण बघितला त्याच्यात असं म्हटलंय की 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या ही 9 बिलियन होणार आहे, म्हणजे 900 कोटी. आणि एकीकडे आपण बघतोय शेत जमीन कमी होते, पाण्याचा प्रश्न गहन बनतोय आणि शेतकरी सुद्धा कमी होत आहे, म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीपासून दूर जात आहेत. तर अशा एकदम विपरीत ऍडव्हर्स कंडिशन मध्ये आपल्याला जर फूड सिक्युरिटी ही जर आपली एन्श्युअर करायची असेल तर वेगवेगळ्या पद्धतीने ह्या डिजिटायझेशनच्या माध्यमातून असलेल्या आपल्या रिसोर्सेस मधूनच आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, इफिशियन्सी कशी वाढवता येईल, मग ती अगदी शेतीमाल उत्पादकतेची असो किंवा तो शेतमाल पोस्ट हार्वेस्टिंग नंतर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या वेगवेगळ्या व्यवस्था असो, या सगळ्यांमध्ये वेगवेगळे डिजिटायझेशन आणून जे सोल्युशन ऑलरेडी बाहेरच्या देशांमध्ये यूज केले आहेत, त्यांची जी काही इफिशियन्सी आहे ती ऑलरेडी व्हॅलिडेट झाली आहे. पण आपल्या इथे ह्या बाहेरच्या कंपन्या न येण्याचं मुख्य कारण आजपर्यंत असं होतं की 3G सुद्धा शहरांमध्ये व्यवस्थित आपल्याला वापरायला मिळत नाही, तर गावांचं सोडाच. त्यामुळे त्यांचा टार्गेट ऑडियन्स जो खरा आहे, जो शेतकरी आहे, त्याला जोपर्यंत कनेक्टिव्हिटी इज अन इनेबलर, जोपर्यंत त्याला ती कनेक्टिव्हिटीज नसेल, ह्या कंपन्या येणार कोणाच्या जोरावर, त्या त्यांचा धंदा वाढवणार कशाच्या जोरावर. त्यामुळे मला असं वाटतं की 1 लाख खेड्यांपर्यंत पोहोचण्याचा जो काही मानस आहे तो अतिशय आमूलाग्र बदल हा शेती या विषयामध्ये नक्कीच घडवेल. नक्की. आमूलाग्र बदल नेमका कुठल्या दिशेने घडेल आणि तो कसा घडेल हे सुद्धा अधिक तुमच्या सगळ्यांच्या अनुभवातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याचं कारण तुम्ही प्रत्यक्ष आज ते काम करताय आणि त्या अनुषंगाने खरं तर काही उदाहरणं, म्हणजे अनेकदा कदाचित तज्ज्ञ म्हणून तुम्हाला ती उदाहरणं सामान्य वाटतील, पण आम्हाला सामान्य माणसांना शेतीमध्ये कुठलं डिजिटल तंत्रज्ञान वापरायचं आहे किंवा कुठलं वापरलं जाऊ शकतो किंवा कुठल्या प्रकारे काय काय त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत ही सुद्धा ऐकायला जयवंत तुझ्याकडनं आवडतील. त्यासाठी थोड्या वेळाने तुझ्याकडे येतो, पण तत्पूर्वी पुन्हा पौर्णिमा, ज्यावेळेला स्वस्त आपण म्हणतो किंवा वेगवान असं हा सगळा डेटा मिळेल असं आपल्याला आपण म्हणतो, जसं आता आपण महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा गिरीश काय म्हटलं ते आपण ऐकलेलं आहे, एकूण अधिक या बदलाची प्रक्रिया महिलांपर्यंत किंवा इतर समाज घटकांपर्यंत कशा प्रकारे जाईल असं वाटतंय, त्याचे फायदे येणाऱ्या काळामध्ये कसे होताना दिसतील असं तुम्हाला वाटतंय? महिलांसाठी मला असं वाटतं की कनेक्टिव्हिटीचा सगळ्यात मोठा फायदा हा सेफ्टीच्या दृष्टीने होणार आहे, की कोणत्याही कोपऱ्यात त्या असल्या तरी त्यांना जर का चांगली कनेक्टिव्हिटी मिळाली तर इन केस कुठल्या अडचणीत त्या सापडल्या तर त्यांना मदत मागायला खूप सोपं पडणार आहे. हा एक भाग झाला. आणि हल्ली वर्किंग वुमनचं प्रमाण खूप वाढत आहे आणि या स्वस्त उपलब्ध केलेल्या ऑपॉर्च्युनिटीमुळे घरी साधारण काम करणाऱ्या ज्या मोलकरणी वगैरे असतात त्यांच्याकडे पण हल्ली फोन आणि चांगले स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तर ही जी वर्किंग वुमनची जी ओढाताण व्हायची आधी की घरची कामं आणि ऑफिसची कामं, ह्याच्यात त्यांना खूप फायदा होईल असं मला वाटतं की त्यांना कन्व्हे करता येईल त्यांच्या गोष्टी की घरी काही काम त्यांना करायचं असलं तर मला असं वाटतं की बायकांसाठी हा खूप फायद्याचा इनिशिएटिव्ह आहे. नक्की. विनयन, ज्या पद्धतीनं आपण ही सगळी चर्चा करत असतो त्यावेळेला अनेक काही प्रश्न अनुत्तरित आपल्या समोर पण आहेत. म्हणजे एकीकडे आपण डिजिटल रेव्होल्युशन म्हणतोय, एकीकडे आपण स्पीड वाढणार म्हणतोय, दुसरीकडे आज अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे कॉपी पेस्टिंगचं युग आलेलं आहे. आता हल्ली पटकन एखादी गोष्ट फॉरवर्ड केली जाते,
ही सगळी एक प्रकारची ज्याला आपण म्हणूया की साधनसूचिता जी आहे, मॅनरिझम्स असावेत, साधनसूचिता असावी किंवा डूज डोंट्स असावेत, अशा प्रकारचं जे एकूण वातावरण ह्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने यायला पाहिजे, त्याचं प्रशिक्षण कुठे मिळताना दिसत नाही. आणि हे सगळं ह्या वेगाने ज्या बदल घडत आहेत त्या वेगामुळे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहत आहेत आणि एक बेशिस्तपणा सुद्धा त्याच्यामध्ये दिसतोय. तो बेशिस्तपणा घालवण्यासाठी येणाऱ्या काळात काही ॲप्स किंवा अशा काही गोष्टी होताना तुला दिसत आहेत का? अगदी बरोबर. चॅलेंजेस आहेत. मला वाटतं आपण डेटाच्या दृष्टीने किंवा त्या डिरेक्शनने खूप फास्ट किंवा वेगवान दिशेने चाललोय, पण आय थिंक डिसिप्लिन आणावं लागेल. आत्ता त्याची म्हणजे अजून आपण त्याची चवही चाखली नाही आहे तेवढ्या स्पीडची. तर मला वाटतं एक थोडा काळ लोटला की जेव्हा प्रॉब्लेम्स येतील आणि इश्यूज क्रिएट होतील त्यावेळेला सगळ्यांच्या गोष्टींकडे लक्ष जाईल. पण खूप गरज आहे डिसिप्लिनची. उदाहरणार्थ म्हणजे आपल्या घरामध्ये मुलांना डिसिप्लिन करावं, इंटरनेटवरती ॲक्सेस करणं, म्हणजे अगदी मुलं खेळायला जातात तर ते दिवसभर खेळत राहिले तर त्यांचा अभ्यास होणार नाही, त्यांना इतर गोष्टींवरती त्यांना योग्य डिव्हिजन करता येणार नाही त्यांच्या वेळाचं. त्याचप्रमाणे आहे पुन्हा इंटरनेटवरती त्यांना ॲक्सेस हा इन्फॉर्मेशन म्हणजे अगदी जगामधल्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा आहे. तर त्यांच्या वयोमानानुसार त्यांना काहीतरी त्याचं डिसिप्लिन किंवा रिस्ट्रिक्शन्स घालावे लागतील. आणि त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे शाळेत म्हणा किंवा शिक्षण घेताना आणि पुढे प्रत्येक फील्डमध्ये जसं एखादं डिसिप्लिन असतं, रूल्स रेग्युलेशन असतात, ते आणावे लागतील, ॲप्समध्ये आणावे लागतील. मला वाटतं आता खूप सारे व्हिडिओ ॲप्स आहेत, त्याच्यामध्ये पण किड्स असं सेक्शन असतो आणि ॲडल्ट सेक्शन असतो. त्याचप्रमाणे ह्या डेटाविषयी पण एखादं मॉनिटरिंग किंवा एखाद्या प्रकारचं एक डिसिप्लिन आणावं लागेल. अजूनपर्यंत आपल्याकडे त्याच्याविषयी डिस्कशन नाही आहे, पण आय थिंक लवकरच डेटावरती आपण स्वार झालो की मग मला वाटतं पुढची गोष्ट तीच राहील. म्हणजे आधी घोड्यावरती स्वार व्हायचं आणि मग त्यानंतर घोडा चालवायचा कसं हे शिकायची परिस्थिती कदाचित असेल आपल्याकडे. पण तत्पूर्वी पुन्हा आपल्यासोबत आता दीपक बिडवई आहेत. दीपक बिडवई हे आता बोस्टनला आहेत, IT तज्ज्ञ आहेत. आणि अर्थात दीपक, तुम्हाला सुद्धा प्रश्न हाच विचारायचा आहे की डेटा स्पीडमुळे काय काय अचीव्ह होतं, काय काय प्रकारची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. कारण US मध्ये ज्या पद्धतीचा स्पीड उपलब्ध आहे तो स्पीड आता इथे त्या क्वालिटीचा स्पीड आपल्याला इथे मिळेल का, त्या गुणवत्तेचा स्पीड इथे मिळेल का. आणि बऱ्याचदा असंही म्हटलं जातं साऊथ कोरियामध्ये अमेरिकेपेक्षा जास्ती स्पीड आहे. तर हे जे बदलाचे म्हणजे ज्याला गेम चेंजर्स म्हणूया आपण, हे गेम चेंजर्स म्हणून ह्याच्याकडे आपण बघू शकतो का या सगळ्या आत्ताच्या या घटनेकडे? मला नक्कीच वाटतं की हा गेम चेंजर्स आहे. विशेषतः मला असं वाटतं की दिस इज अ डिजिटल रिव्हॉल्युशन फॉर द मासेस. म्हणजे हेनरी फोर्डने जसं असेंब्ली लाईन आणली आणि कार्सचं मास प्रोडक्शन चालू केलं, त्याच्यानंतर अमेरिका पूर्ण बदलून गेली. तसंच हे जे डिजिटल रिव्हॉल्युशन आहे हे याच्यामध्ये भारत बदलण्याची क्षमता आहे. आणि मला असं पण मनाचं वाटतं की नरसिंह रावांनी जे चालू केलं 1994ला रिफॉर्म्स, ते पण इथे एक्नॉलेज केले पाहिजे. आणि विशेषतः त्यांचे जे टेलिकॉम सेक्रेटरी होते एन विठ्ठल, त्यांनी असं सुचवलं होतं की आपण टेलिकॉम कंपन्यांवर ही अशी आट घातली पाहिजे की त्यांनी खेड्यांमध्ये पण सुविधा सुरू केली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या पॉलिसीज आहे, चांगल्या पॉलिसीज त्या पुढे नेणं फार गरजेचं आहे. आणि तुमचा जो प्रश्न आहे की याच्या अपॉर्च्युनिटीज काय, तर फॉर एक्झाम्पल इथे बोस्टन मधून मी एक छोटी वेब डिझाईन आणि डेव्हलपमेंट फर्म पण रन करतो. तर माझी पार्ट ऑफ माय टीम नाशिकमध्ये असते. तर नाशिकमध्ये तर फॉर एक्झाम्पल मागे जेव्हा खूप पाऊस झाला होता, पूर आला होता, तेव्हा आमचं कम्युनिकेशन पूर्ण बंद झालं होतं. कारण जेवढे पण इंटरनेट कनेक्शन आहे ते त्या लाईन्स होत्या. म्हणजे इट इज नॉट थ्रू द वेव्स, आपण ज्या फिजिकल लाईन्स टाकतो त्याच्या थ्रू होत्या आणि BSNLच्या जुन्या झालेल्या लाईन्स होत्या. त्याच्यामुळे जवळपास आमचं 2-3 दिवस कम्युनिकेशन पूर्णपणे तुटलं होतं. आणि इथे पण क्लायंट्स पण फॉलोअप करत होते. म्हणजे अशा ज्या इश्यू आहेत, जर जास्त ऑपॉर्च्युनिटीज किंवा जास्त ऑप्शन्स अवेलेबल झाले तर भारतामधले जे एंटरप्रिनर्स आहेत त्यांना पण ग्लोबली कनेक्ट होता येईल. नक्की. दुसरी अशी गोष्ट आहे की एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज. आता भारतातले आपण जेवढे पण फाउंडिंग फादर्स बघितले, दादाभाई नौरोजींपासून महात्मा गांधींपर्यंत
तर ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत त्यांचं जर तुम्ही लिखाण वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक जाणवेल की त्यांचं किती ग्लोबल व्ह्यू होता. त्यांच्या लिखाणामध्ये युरोप, अमेरिका, आफ्रिका, एशिया यांचे कल्चरल आणि इकॉनॉमिकल संदर्भ होते. तर आता जर बघितलं तर ते आपल्याला म्हणजे आता जेव्हा मी भारतामध्ये होतो तेव्हा मला हे जे लिटरेचर हे अवेलेबल नाही आपल्याला इझिली, कारण आपल्याकडे डेटा स्पीड चांगला नाही. तर आता एज्युकेशनल ह्या ऑपॉर्च्युनिटीज भारतामध्ये राहून पण उपलब्ध होतील. फॉर एक्झाम्पल इथे आता खान अकॅडमी चालू झाली आहे, तर खान अकॅडमी मधून ऑनलाईन जे व्हिडिओज आहेत ते पूर्ण बिल गेट्सने पण सांगितलं की त्यांच्या मुलांसाठी ते खान अकॅडमीचे व्हिडिओज वापरतात. जर बिल गेट्स अमेरिकेमध्ये वापरू शकतात तर जर आपल्याला फॉर एक्झाम्पल आता डेटा स्पीड फास्टर अवेलेबल झाला तर भारतामध्ये पण एज्युकेशनल ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होऊ शकतात. नक्की नक्की. आणि त्याबरोबर मेडिसिन मध्ये पण एक दुसऱ्या तुमच्या स्पीकरने सांगितलं की मेडिसिन मध्ये तसं आता मेडिकल टुरिझम आहे. त्याच्याबरोबर आता ऑनलाईन म्हणजे रिमोटली कनेक्ट होऊन तुम्हाला डॉक्टर्स आहे ते तुम्हाला सजेशन्स देतात किंवा सर्जरीज परफॉर्म करतात. अशा गोष्टी पण डाऊन द लाईन आपण करू शकतो. फार्मर्ससाठी पण खूप ऑपॉर्च्युनिटी झाल्या की त्यांना ग्लोबली जर त्यांचा माल विकायचा असेल. आता मागे मी बोस्टनमध्ये एका स्टार्टअपच्या सेमिनारला गेलो होतो, तर तिथे जी एंटरप्रिन्युअर आहे मुलगी, तिने भारत आणि चायना इथल्या लेबर वापरून प्रोडक्ट तयार करून ते अमेरिकेमध्ये विकतात. तर जर आपल्याकडे जर डेटा आणि डिजिटल रिव्होल्युशन झालं तर हे जे आहेत स्किल वर्कर आहेत ते डायरेक्टली ग्लोबल कन्झ्युमरशी कनेक्ट होऊ शकतात. नक्की नक्की. अजून थोडी आपण ही चर्चा व्यापक करूया. त्याचं कारण हेच आहे की सर्वव्यापी असं ज्यावेळेला एखादं तंत्रज्ञान येतं त्यावेळेला त्या सर्वव्यापी तंत्रज्ञानाकडे आपण तितक्याच सर्वंकष पद्धतीनं बघायला हवं. आणि हे सगळे जे मान्यवर आहेत आपल्यासोबत आता तरुण जरी चेहरे असले तरी सगळे अनुभवी आहेत आणि यांनी प्रत्यक्षात तंत्रज्ञानामध्ये आत्ता कामाचा तो अनुभव जो घेतलेला आहे तो अनुभव आपण आपल्यासाठी कसा उपयोगाला पडेल त्यांच्याकडनं समजून घेऊयात छोट्याशा ब्रेकमध्ये. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय हाय स्पीड डेटाची जी संधी आता आपल्या समोर आलेली आहे त्या संधीतनं नेमकं काय समोर येणार आहे आणि त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत समाजातल्या विविध घटकांवरती हे आपण समजून घेतोय. आणि अर्थात तत्पूर्वी आपण पाहूयात आपले प्रेक्षक काय म्हणतात. श्रीपती वागरे म्हणतात जिओसारख्या नव्या क्रांतीमुळे डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार होण्यास नक्कीच मदत होईल, पण जनता सोशल मीडियाच्या अति आहारी जाईल. श्याम ठाणेदार म्हणतात जिओच्या डिजिटल क्रांतीमुळे अन्य मोबाईल कंपन्या सुद्धा आता आपले दर कमी करतील, याचा फायदा ग्राहकांना होईल. दोंडप्पा नंदे म्हणतात जिओच्या महाक्रांतीमुळे ग्राहक राजा होणार आहे. श्रीराम घरबुडे म्हणतात इतर कंपन्यांनी जे भरमसाठ दर केले आहेत ते रिलायन्स जिओमुळे कमी होण्यास खूप छान मदत झाली आहे, याचा जनतेला खूप फायदा होईल. अर्थात या सगळ्या प्रतिक्रियांच्या बरोबरीनं अधिक जास्ती खोलवर असे परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळतील आणि ते कुठले कुठले असतील तेही सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण सगळे कधी ना कधी कुठे ना कुठे शासकीय प्रक्रियेमध्ये सुद्धा अडकलेलो असतो. त्या अर्थाने गिरीश म्हणजे ई चावडी वगैरे ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या अनुभवातनं गेले काही काळ करताय किंवा 7/12 सगळे उतारे ज्यावेळेला आपण डिजिटलाइज केले इकडे, तर ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा होतात तेव्हा सुरुवातीला त्याच्याकडे एक म्हणजे आपण बांधावरून बघावं तशा पद्धतीने बघतो की काय करतायत बघूया होतंय किंवा नाही. जसं आता जयवंत पाटील शेती डिजिटल कशी करणार आहे त्याच्याबद्दलचे अनेक प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सुद्धा पडलेले असतील कदाचित की डिजिटल कसं काय शक्य आहे डिजिटल शेती करणं वगैरे. तर हे ज्या वेळेला होतं हा एक प्रकारचा जो प्रश्न निर्माण आपल्या सगळ्यांच्या समोर झालेला असतो त्या प्रश्नाच्या अनुषंगाने गव्हर्नन्समध्ये प्रशासनामध्ये आणि एकूण सार्वजनिक जीवनामध्ये काय बदल घडतील असं वाटतं. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट व्यक्तिशः होतो, कुटुंबामध्ये होतो, आपल्या समाजामध्ये होतो, आपण जिथे काम करतो तिथे होतो, नोकरीच्या स्वरूपात होतो, व्यावसायिक स्वरूपात होतो आणि शासकीय पातळीवर पण होतो. आपण नेहमी म्हणतो की आपले सिस्टम्स बदलल्या पाहिजे, आपले सिस्टम खूप खराब आहेत वगैरे वगैरे. कशा बदलायच्या, कुणी बदलायच्या याच्यावर चर्चा होत नाही. मला संधी मिळाली की IT मध्ये काम करत असल्यामुळे ITचा वापर म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सिस्टीममध्ये बदल घडवून आणू शकतो. हा बदल आत्ता ऑलरेडी घडलेला आहे अशी मी खूप उदाहरणं देऊ शकतो. त्यातलं एक सोपं उदाहरण देतो की रेल्वेचं
म्हणजे एक टेक्नॉलॉजी यायच्या आधी रेल्वेचं तिकीट बुकिंग, ते तिकीट न मिळणे, त्याच्यासाठी एजंट शोधणे, हा जो एक देशव्यापी भ्रष्टाचाराचा जो प्रकार होता रेल्वेच्या तिकीट बुकिंगचा फक्त, तो त्यावेळेची कंपॅरिझन करा आणि आत्ताची रेल्वेची तिकीट बुकिंगची सिस्टीम कम्पेअर करा. आता काय झालंय की आता ह्या डिजिटल क्रांतीमुळे तुम्ही मोबाईलवरनं डायरेक्टली रेल्वेचं तिकीट बुक करता. तुम्हाला बोगी नंबर माहिती असतो, तुम्हाला सीट नंबर माहिती असतो, तुम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं नाही, कुठल्याही व्यक्तीला भेटायचं नाही, एजंटची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली कुठल्याही व्यक्तीला न भेटता डायरेक्टली आपल्या रेल्वे स्टेशनला, आपल्या ट्रेनमध्ये, आपल्या बोगीमध्ये, आपल्या सीटमध्ये जाऊन बसता. हा जो काही बदल झालाय हा लहान म्हणजे करोडो लोकांशी रिलेटेड असलेली व्यवस्था, जी करोडो लोक त्याच्यामध्ये रोज प्रत्येक तिकिटामागे त्या काळी भ्रष्टाचार व्हायचा आणि एवढं सगळं होऊन सुद्धा गॅरंटी नसायची की कोच नंबर कुठला आहे माहिती नसायचं. रेल्वे स्टेशनला गेल्यावर एकच सीट 2 जणांना दिलेलं असायचं, त्याच्यावरनं भांडणं व्हायची. ह्या सगळ्या गोष्टींचा जो त्रास सर्वसामान्य जनतेला व्हायचा, तो संपूर्ण त्रास ह्या एका सिम्पल टेक्नॉलॉजीने दूर केला. आपण म्हणतो की सिस्टीम भारतामध्ये शक्य नाही, असा 2 प्रकारची नकारात्मक भावना आपल्या लोकांमध्ये आहे की आपलं काही होऊ शकत नाही, आपले रस्ते खराब, आपली सिस्टीम, भारतात कुठलीच सिस्टीम लागू शकत नाही. आता सिस्टीम्स भारतामध्ये लागू शकतात याचं एक उदाहरण दिल्लीच्या मेट्रोचं आपण घेतलं. दिल्लीमध्ये 2 प्रकारचे रेल्वेचे प्रकार आहेत, 2 प्रकारच्या रेल्वे आहेत. एक मेट्रोची रेल्वे आहे आणि एक जनरल रेल्वे आहे. मेट्रोमध्ये स्टार्ट टू एंड सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये टेक्नॉलॉजीचा प्रादुर्भाव केला आहे. म्हणजे तुम्हाला रेल्वे स्टेशनला जातानाच तिकीट एका कॉईनच्या स्वरूपात मिळतं, ते एका ठिकाणी चिटकवायचं, मग गेट उघडतं, टेक्नॉलॉजीचा भाग आहे. जी मेट्रो आहे त्याची दरवाजे आपोआप बंद होतात, आपोआप उघडतात, पुन्हा टेक्नॉलॉजीचा भाग आहे. मेट्रोला ड्रायव्हर नसतात, ऑटोमॅटिकली सगळी चालते. ही कम्प्लीट सिस्टीम असून 30 दिल्लीची लोक मेट्रोमध्ये ज्यावेळेस प्रवास करतात तर एकही दुर्घटना घडली नाही. म्हणजे लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत दरवाजे आपोआप बंद होत असून सुद्धा कोणाचं बोट अडकलं, कोण अडकलं, अशी कधी घटना घडली नाही. दुसरीकडे ओपन सिस्टीम्स आहेत, म्हणजे न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन म्हणा किंवा इथल्या मुंबईतल्या लोकल म्हणा, सगळी ओपन सिस्टीम्स आहेत. तिथे लोक रोज पडतात, रोज मरतात. म्हणजे सिस्टीम्स नक्की चालतात. काय करायला पाहिजे तर जे मेट्रोमध्ये झालं, आत्ताच्या ओपन रेल्वे सिस्टीमपेक्षा जे मेट्रोची रेल्वेची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम जर का आपल्या सामाजिक आणि ई गव्हर्नन्समध्ये, एस्पेशली गव्हर्नमेंटच्या स्वरूपात ती जर का झाली, तर जसा रेल्वेमध्ये बदल घडला अगदी भ्रष्टाचारापासून सोयीपर्यंत, म्हणजे भ्रष्टाचार हा एक भाग झाला पण कन्व्हिनियन्स, अल्टिमेटली टेक्नॉलॉजी गिव्हज यू कन्व्हिनियन्स, तसा प्रत्येक ठिकाणी होऊ शकतो. होतंय काय की सगळे IT उद्योजक जे आहेत, भारत हा आता ओळखला जातोच मुळात IT-मुळे. गेल्या 20 वर्षामध्ये भारताची ओळख निर्माण केली ही इंटरनेट कॉम्प्युटरमुळेच ओळख केली. पण झालं काय, ब्रेन ड्रेन नावाचा जो प्रकार होता की आपल्याकडे इंजिनियर झालं की आपल्याला अमेरिका दिसायचे, आपल्याला डॉलर दिसायचे. त्याच्यामुळे सगळा ब्रेन ड्रेन, म्हणजे आपलीच लोक परदेशात जातात, त्यांच्यासाठी सिस्टीम डेव्हलप करतात आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा करतात. पण भारतामध्ये आपण सरकारी यंत्रणा, शासन यंत्रणा या वाईट टाकलेल्या आहेत. आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये काम करायची अजिबात इच्छा नसते. कुठं गव्हर्नमेंटमध्ये काम करतात? म्हणजे मी सिंगापूरहून व्यवसाय सोडून इथे आलो तर लोक मला म्हणायचे की अरे तुला वेळ लागलाय का, म्हणजे कुठे सिंगापूर, आणि आला तर ठीक आहे, तू आउटसोर्सिंगची कामं घे, या गव्हर्नमेंटच्या नादी कुठे लागला. म्हणजे हाच एक जो काही प्रकार आहे आपल्याकडे. आणि बिझनेसच्या स्वरूपात सुद्धा जर का बघायचं झालं तर भारत हा सगळी मोठी बाजारपेठ आहे हे आपणच ओरडून सांगतो, आणि आपलेच IT तज्ज्ञ आपल्या इथे असलेल्या गरजांकडे लक्ष देत नाही. मला फार कमी कंपन्या ई गव्हर्नन्समध्ये येऊन काम करताना दिसतात, आणि याच्यामध्ये ग्रामीण, शहरी सगळीकडे काम करायची गरज आहे. ह्या अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा फायदा काय होणार आहे की जिथे रीच आहे आणि जिथे रीच नाही अशा ठिकाणी ही टेक्नॉलॉजी पसरेल. आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर जसा आपण आपल्या वैयक्तिक कन्व्हिनियन्ससाठी करतो तसा हा रुरल एरियातल्या रुरल एरियामध्ये, ई कॉमर्स झालं, ई गव्हर्नन्स झालं, हा जो ई प्रकारचा जो बिझनेस आहे त्याच्यासाठीचा रेडीमेड प्लॅटफॉर्म या निमित्ताने तयार होतोय. नक्की. अर्थात हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे, आणि विनयन, ज्यावेळेला जिओ सारखी ही सगळी व्यवस्था समोर आलेली असेल, आपल्या 4G वगैरे आलेलं असेल, नेमकी वापराची व्यवस्था जी आहे, ज्याला एकूण ॲप म्हणूया, ॲग्रिगेटर्स म्हणूया, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे, म्हणजे इतका महासागर माहितीचा आणि एकूण उपलब्ध मनोरंजनाचा सुद्धा आपल्यासमोर येणार आहे. तो कशा प्रकारे हाताळला जाईल, त्याला कन्झ्युम करणारी लोक कोण असतील, ती आत्ताची उपलब्ध असलेली माणसंच असतील का, किंवा टेलिव्हिजन चॅनल जे आता आपण बघतोय, आपण ज्या चॅनल्सवरनं ही चर्चा करतोय, त्या TV चॅनल्सचं अस्तित्व हे कितपत येणाऱ्या काळामध्ये सुरक्षित असेल?
चांगला विषय आहे आणि ह्याच्यामध्ये खूप खूप क्रांती होणार आहे. कारण की डेटा आतापर्यंत आपण ब्रॉडकास्टिंग वापरत होतो, सगळ्या टेक्नॉलॉजीज, ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजी, अपलिंकिंग, डाऊनलिंकिंग, आणि तर तो जो पाईप आहे तो चेंज होणार आहे आणि तो हा डेटा पाईप राहणार आहे. तर आतापर्यंत असं होतं की एक TV चॅनल आणि त्याचा डिस्ट्रीब्युटर असणार, टाटा स्काय वगैरे असे डिस्ट्रीब्युटर्स, आणि खूप सारे कन्झ्युमर्स, असं होतं. म्हणजे 1:n असा रेशो, आणि तो चेंज होणार आहे. आणि तो तुम्ही ऑलरेडी बघताय की फेसबुक, ट्विटर अशा प्लॅटफॉर्मवर n नंबर ऑफ पीपल, म्हणजे खूप सारी लोक कंटेंट क्रिएट करतात, न्यूज म्हणा, व्हिडिओज म्हणा, फोटोज म्हणा, आणि n नंबर ऑफ अदर पीपल कन्झ्युम इट. म्हणजे हे n:n प्रपोर्शन होणार आहे आणि हे प्लॅटफॉर्म खूप इम्पॉर्टंट राहतील. आणि ते 4G डेटा, हा प्लॅटफॉर्म आणि त्यावरती आधारित असे फेसबुक, ट्विटर किंवा फ्युचरमध्ये येणारे अदर प्लॅटफॉर्म्स, ते सुद्धा ह्याच्यावरती खूप सारं कन्झम्पशन खूप प्रकारे राहणार आहे. दुसरा भाग असा झाला की व्हिडिओ कन्झम्पशन हे खूप इम्पॉर्टंट राहील. जर तुम्ही टीव्हीचा विषय काढला तर टीव्ही म्हणजे व्हिडिओ, आणि व्हिडिओ हे आता सध्या कन्झम्पशन पॅटर्न हे खूप बदलत आहे. लोकांचं ट्रॅव्हल टाईम वाढला आहे, लोकांचा कम्यूट टाईम वाढला आहे, रेल्वेचा कम्यूट म्हणा, बसचा कम्यूट, ट्रॅफिक राहतं खूप सारं. तर आता खूप सारी लोक व्हिडिओ फोनमध्ये पाहतात. पूर्वी असं राहायचं की संध्याकाळी सिरियल्स लागायच्या टीव्हीवरती, गोट्या, आबाळमाया, आणि पूर्ण फॅमिली एकत्र बसून टीव्ही पाहायची आणि जेवण वगैरे एकत्र. पण आता प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या, कमिटमेंट वेगळ्या झाल्या असल्यामुळे सगळ्यांना असं एकत्र बसून पाहणं, आणि प्रोग्रामिंग सुद्धा इतकं प्रचंड वाढलंय. वेगळे खूप सारे चॅनल्स, खूप चॉईसेस पण वाढले त्याच्यामध्ये. प्रोग्रामिंग मध्ये प्रत्येक व्यक्तीची आवड निवड सुद्धा त्याच्यामध्ये वाढलेली आपण बघतोय. बरोबर बरोबर. तर खूप सारा कंटेंट रेडी आहे सध्या, आणि आता असं झालं की कंटेंट इतकं रेडी आहे तर ते कन्झ्युम कसं करणार. तर त्याच्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म जो येतो आहे त्याच्यामुळे खूप हेल्प होईल. म्हणजे समजा रात्री झोपण्यापूर्वी आपण समजा 10 एपिसोड्स किंवा कुठचे कंटेंट डाउनलोड करून ठेवलं, किंवा ऑन द गो 4G वरती ते बघू शकतो. आणि आपल्याला असं की 7 वाजता एखादी सिरियल आहे ती बघायला घरी पोचायचं आहे, किंवा 8 वाजता आहे, असं कुठच्याही प्रकारचं लिमिटेशन्स राहणार नाही आहेत. आणि व्हिडिओ कन्झम्पशन कडे जग वळतंय, तर त्यामुळे टीव्ही मध्ये तर खूप महाक्रांती येणार आहे. म्हणजे एका होतं लाईव्ह असेल किंवा नाही, लाईव्हचा जो हा अट्टास आहे, कारण प्रत्येकाला जर ऑप्शन असेल की मी ऑफलाईन बघू शकतोय किंवा नंतर कधीतरी बघू शकतोय, तर त्यामुळे आता आपण लाईव्ह कार्यक्रम करतोय, प्रेक्षक आपले बघतायत, ते लाईव्ह तरी असेल किंवा नाही. लाईव्ह पासनं प्रेक्षक दूर जातील, आणि प्रेक्षकांना चंकमध्ये असं खूप सारे एपिसोड्स एंटरटेनमेंटचे किंवा न्यूजचे पाहण्याची इच्छा राहील. आदला एपिसोडचं पाहतील, करंट एपिसोड पण पाहतील, आणि बाहेरच्या देशांमध्ये असं सुरू आहे सध्या की तुम्ही फ्युचरमधले एपिसोड पण बघू शकता. म्हणजे एखादे अधिक पैसे देऊन तुम्ही फ्युचरमधले पुढच्या आठवड्यात येणारा एपिसोड किंवा पुढच्या 2 आठवड्यातले एपिसोड बघू शकता ॲडव्हान्समध्ये. तर ते लाईव्ह पासनं दूर जाऊन ऑन डिमांड, म्हणजे त्याच्यावरती जास्त प्रेक्षकांचा जोर राहील, आणि डेटामुळे हे खूप शक्य आहे. आणि मला वाटतं सकाळच्या ज्या रिलायन्स जिओच्या अनाउन्समेंटमध्ये त्यांनी खूप साऱ्या अनाउन्समेंट केल्या, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट होती, ती अशी की साधारण 5,000 कोटी फंड रिलायन्स जिओ अवेलेबल करणार आहे न्यू जनरेशन स्टार्टअपसाठी, ऑन्टरप्रेनर्ससाठी. तर त्यामुळे डेटा अवेलेबल आहे. खूप वेळा आम्ही विचार करतो की एखादं ॲप काढायचं किंवा एखादी आयडिया असेल, पण ती इम्प्लिमेंट करू शकतो, पण ती गावागावापर्यंत पोचवू कशी, हे मोठं चॅलेंज राहतं. तर ते हे डेटामुळे पॉसिबल होणार आहे. फंड अवेलेबल होत आहे. आता इंडियन गव्हर्नमेंट इटसेल्फ त्यांनी सुद्धा स्वतः योजना काढल्या आहेत की स्टार्टअपसाठी फंडिंग, स्टार्टअपसाठी बिल पास झालेलं आहे. तर म्हणजे पूर्ण असं देशामध्ये क्रांती एका बाजूने होत आहे आणि एका बाजूने डेटाचा सपोर्ट पण आला आहे. त्यामुळे एक खूप साऱ्या गोष्टी नवीन पाहायला मिळतील असं वाटतं. अर्थात दीपक, या सगळ्या बदलांमध्ये आणखीन एक सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, ई कॉमर्स असेल, बँकिंग असेल,
येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या क्षेत्रांमध्ये कसे बदल बघायला मिळतील, कारण तिथे खूप हायस्पीड डेटाची गरज होती, ती गरज आता येणाऱ्या काही काळामध्ये लगेचच्या काळामध्ये पुरी होताना दिसेल, त्यामुळे भारतात त्याचा परिणाम कसा होईल असं वाटतंय? ई कॉमर्समध्ये आता आपण बघायला गेलं तर जवळपास 60 to 70% जी शॉपिंग केली जाते ती मोबाईल थ्रू केली जाते आणि ऍप थ्रू केली जाते. लिंक पुन्हा त्यांची तुटलेली आहे. ही लिंक तुटण्याचं पण प्रमाण मला वाटतं की कमी होईल येणाऱ्या काळामध्ये, अशी अपेक्षा आपल्याला करायला काहीच हरकत नाही. अर्थात जेवण तोपर्यंत तुझ्याकडे येऊन खरं तर हा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण पुन्हा आपण ज्यावेळेला म्हणतो की डिजिटल शेती करणं म्हणजे नेमकं काय, शेतीमध्ये डिजिटल क्रांती कशी होऊ शकते आणि नेमकं कुठल्या शेतीच्या भागामध्ये म्हणजे शेतीच्या कुठल्या क्षेत्रामध्ये हे डिजिटल तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं. स्वतः तू काय अनुभव त्यातले घेतलेलेस आणि येणाऱ्या काळात काय प्रकारचं डिजिटल इन्व्हेजन या शेतीमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल? अगदी जसं मी सांगितलं, आतापर्यंत शेतकरी डिजिटल होण्यासाठी फक्त व्हॉट्सअप आणि तत्सम काही मेसेंजर इथपर्यंतच ते मर्यादित होतं. त्यातून तो थोडासा डिजिटल सेव्ही झाला, त्याचे फायदे त्याला दिसलेत आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला, पण त्याचा खूप मर्यादित त्याचा परिणाम आपण एकूण शेतीवर बघू शकतो. आणि माझं असं अजिबात म्हणणं नाही की शेतीचे जे बहुआयामी प्रश्न आहेत ते फक्त आणि फक्त आता हा 4G इंटरनेट सेवेमुळे सगळे सुटतील, पण नक्कीच त्याच्या शेतीतल्या प्रत्येक क्षेत्रातले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे अगदी ते प्रोडक्शन मध्ये असतील, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट असतील किंवा त्याचं मार्केटिंग असेल, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजीज वापरून आपण त्याला इफिशियंट कसं बनवू शकतो याची फक्त मी तुम्हाला 2 उदाहरणं देईल. बाहेरच्या देशांमध्ये ह्या टेक्नॉलॉजीज ऑलरेडी यूज करून त्याचे फायदे तिथल्या शेतकऱ्यांना कळलेले आहेत. आपल्या इथे ते न येण्याची कारणच मुळात आपल्याकडची लॅक ऑफ कनेक्टिव्हिटी हे होती, आणि जे आजच्या ह्या एका अनाउन्समेंटमुळे अशा टेक्नॉलॉजी कंपन्यांना एक होप मिळाली आहे की आपण भारतासारखी एवढी मोठी जी बाजारपेठ आहे तिथे सुद्धा आपल्या सर्व्हिसेस पोहोचवू शकू. त्यातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण बघितलं तर शेतकऱ्याच्या शेतीमालाची नुकसान होण्याची वेगवेगळी कारण आहेत. त्याच्यामध्ये अनियमित वातावरण, नंतर रोग किडींचा प्रादुर्भाव, ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजीज आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एक ड्रोनची टेक्नॉलॉजी खूप वाईड स्प्रेड यूज होते बाहेर. तिची फायनान्शियल वायबिलिटी आपल्याकडे आपल्या इंडियनाइज करणं गरजेचं आहेच, पण ती टेक्नॉलॉजी काय आहे तर जेव्हा एखादा ड्रोन माझ्या शेताचा सर्वे करतो तेव्हा तो मला काय डेटा देतो, टेम्परेचर, मॉइश्चर, ह्युमिडिटी ह्यासारखा डेटा तर देतो, पण त्यांची जी लिस्ट काउंट आहे त्या सेन्सर्सची ती 8 स्क्वेअर mm इतकी प्रचंड सूक्ष्म प्रमाणात आहे. तर त्यावरून माझं सपोज एक 4 एकरचं टोमॅटोचं शेत असेल तर त्या टोमॅटोच्या 4 एकरच्या क्षेत्रातल्या प्रत्येक प्लांट मधल्या प्रत्येक पानातली न्यूट्रिशन डिफिशियन्सी मला अनालाइज करता येईल आणि त्याच्यावर मला काहीतरी ऍक्शनेबल करेक्टिव्ह मेजर्स घेता येईल अशा स्वरूपामध्ये मला तो देतो. आपण नेहमी म्हणतो व्हॉट यू कांट मेजर यू कांट मॅनेज. आजचा शेतकरी रोज सकाळी जेव्हा शिवार फेरी करतो त्याच्या उघड्या डोळ्यांना ज्या गोष्टी दिसतात त्याच्यावरून तो त्याचे रोजचे निर्णय घेत असतो. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची गरज असते किंवा नसते. ज्यावेळी मला अशा प्रकारचा मायन्यूट लेवलवरचा डेटा मला मिळतो त्यावेळी माझ्या करेक्टिव्ह मेजर्स खूप प्रिसाइज होतात आणि मी गरज जेवढी आहे त्याच प्रमाणामध्ये मी माझे इनपुट्स किंवा पाणी ह्याच्यासाठी देतो. रोगकिडींचं म्हणाल तर आपल्याकडे रोगकिडी ज्या प्रमाणात होतात त्याचं एक खूप मुळात जर त्याच्यात गेलं तर त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की गरज जेवढी आहे तेवढी त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी देणं पिकांना. आज आपल्याकडे ड्रिपच्या ऑटोमायझेशन सिस्टम्स आहेत पण त्या फक्त टाइम मॅनेजमेंट करतात. म्हणजे आपण फक्त सेट करू शकतो की रोज सकाळी 1 ते 2च्या मध्ये मला पाणी द्यायचं. पण नवीन टेक्नॉलॉजी अशा आहेत. एक जर्मन स्टार्टअप आहे, त्यांनी एक सॉइल सेन्सर बनवलंय की जे सॉइल मध्ये इन्सर्ट केल्यावर सॉइल मध्ये होणारे बदल जे आपल्याला कधीच उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत हे एव्हरी 90 सेकंडला ते सर्व्हरला पाठवत असतात. सो त्यामधून मला नेमकं कळतं की मला आज खरंच किती पाणी देण्याची गरज आहे आणि त्यामुळे मला जेवढं खरंच पाणी देण्याची गरज आहे तेवढंच मी पाणी देतो. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी ऑलरेडी प्रिव्हेंट करतो. आणि मग माझ्यातला शेतीतला उत्पादन खर्च कमी होतो
एकीकडे माझी इफिशियन्सी वाढते आणि हे झालं एकूण उत्पादकता वाढवण्यासाठी. आपल्या इथलं एकूण जे फूड प्रोडक्शन आहे त्याच्या 40% हे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटच्या चुकीच्या पद्धतींमुळे वेस्ट जातं. सो एकूण आपला अन्न सुरक्षेचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर जास्तीत जास्त केमिकल फर्टिलायझर वापरून उत्पादकता वाढवण्याकडे न जाता आहे त्या रिसोर्सेस मध्ये आपल्याला कशी आपली उत्पादकता आणि इफिशियन्सी वाढवता येईल हे बघणं गरजेचं आहे. सो एक झालं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मध्ये डिजिटायझेशन, दुसरं आहे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये. अशा काही कंपन्या आहेत भारतामध्ये की ज्या कोल्ड स्टोरेजेस अगदी म्हणजे 2-3 शेतकऱ्यांना मिळून सुद्धा कोल्ड स्टोरेज घेता येईल जे डिजिटली कनेक्टेड आहेत त्यांच्या सेंट्रल सर्व्हरशी. अशा काही स्टार्टअप्स आता या क्षेत्रात उतरल्या आहेत, पण त्यांची रीच नव्हती सगळ्यांपर्यंत आणि त्यामुळेच त्यांची कॉस्ट इफेक्टिव्हनेस नव्हता. आता काय होणार आहे, जास्तीत जास्त शेतकरी जेव्हा कनेक्टिव्हिटी त्यांच्या हातात येईल तेव्हा जास्तीत जास्त अशा स्टार्टअप्स येण्याची संख्या वाढेल आणि आपल्याला बाहेरच्या कंपन्यांवर अवलंबून न राहता एक रोजगार निर्मिती पण होईल. बरेचसे ऑन्टरप्रिनर्स माझ्या ओळखीचे आहेत की ज्यांना शेती क्षेत्रामध्ये त्यांच्या खूप नवनवीन कल्पना आहेत, पण त्यांचा एकच प्रश्न असतो की कनेक्टिव्हिटी आज खेड्यांमध्ये नसल्यामुळे आमचं एकूण फायनान्शियल वायबल मॉडेलच बनत नाही आहे. पण इथून पुढे आता ती त्यांची तक्रार नसणार आहे आणि वेगवेगळ्या शेतीमधल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या शेती कल्टिवेशन प्रॅक्टिसेस मध्ये असतील, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये असतील किंवा मार्केटिंगमध्ये पण खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आणण्याची गरज आहे ज्यामुळे आपलं शेतकरी ते ग्राहक ही जी काय मधले मिडलमॅन तोडून एक ऍग्रिगेटरची भूमिका निभावू शकतील अशा बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज शेतीमध्ये येण्याची गरज आहे. सो शेतीच्या प्रत्येक प्रश्नामध्ये डिजिटायझेशन आल्यानंतर आपली अन्न सुरक्षा आणि शेतीतली उत्पादकता नक्की त्या अर्थाने जसं तू म्हणतोस की शेतीमध्ये खरं तर इकडे खूप जागा आहे जिथे डिजिटलायझेशन होऊ शकतं. डिजिटल इंडियाची ही जी काही येऊ घातलेली क्रांती आहे त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आज आलाय असं म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण जी कनेक्टिव्हिटी होती त्या कनेक्टिव्हिटीचा जो वेग होता तो आता झपाट्यानं आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्याचा आपण कसा वापर करणार आहोत ते आपल्याला बघावं लागणार आहे. पण येणाऱ्या काळामध्ये अर्थातच आपल्या सगळ्यांना या एका नव्या टप्प्यावरती लक्ष ठेवावं लागणार आहे आणि नुसतं लक्ष ठेवून चालणार नाही, तर आपण त्याचा वापर कसा करतोय, समाजाच्या हितासाठी आपण अधिकाधिक त्याचा वापर कसा करणार आहोत हे सुद्धा त्यानिमित्तानं आपल्याला बघावं लागेल. तुर्तास या एका नव्या बदलाकडे अधिक आशादायक नजरेने आपण पाहू. धन्यवाद. नमस्कार.